तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा तसंच कंबाईंड पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा एक डिफरन्स म्हणजे आपल्याला बघायचा आहे तो आर्थिक सर्वेक्षण अहवाल आणि केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये असणारा डिफरन्स आपल्याला बघायचा आहे आणि ते कोण मांडतं, कोण प्रिपेअर करतं हे पण आपल्याला बघायचं आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून। तर बघा, जी आपली फायनान्स मिनिस्ट्री असते त्या फायनान्स मिनिस्ट्रीचे एकूण 6 डिपार्टमेंट असतात, राईट। त्याच्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस, डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट मॅनेजमेंट किंवा पब्लिक डेट मॅनेजमेंट आणि डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस। तर ह्या 6 डिपार्टमेंट पैकी सगळ्यात महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे ते म्हणजे डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स। याच्यावरती क्वेश्चन येतात बरं का। तर या डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स अंतर्गत इकॉनॉमिक सर्वे जो असतो तो इकॉनॉमिक सर्वे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर प्रिपेअर करतात आणि याच्यामध्येच डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स एक बजेट डिव्हिजन असतं जिथं बजेट तयार केलं जातं। तर जो इकॉनॉमिक सर्वे आणि बजेटमध्ये आता डिफरन्स काय आहे, तर इकॉनॉमिक सर्वे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर तयार करतो आणि बजेट डिव्हिजन तयार करतं, परंतु संसदेमध्ये इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट हे दोन्ही मांडण्याचं काम वित्त मंत्री करतात। तर आता इकॉनॉमिक सर्वे म्हणजे आर्थिक सर्वेक्षण अहवाल आणि बजेटमध्ये काय डिफरन्स आहे, जो आर्थिक सर्वेक्षण अहवाल जो असतो तो इथं मागील म्हणजे देशामध्ये इथे मागील वर्षाचा जो देशाची आर्थिक स्थिती असते त्या आर्थिक स्थितीचं सविस्तर वर्णन केलेलं असतं। म्हणजेच इथं मागील वर्षाच्या जे इकॉनॉमिक परफॉर्मन्स असतो देशाचा त्या परफॉर्मन्सचा रिव्ह्यू किंवा आढावा घेतलेला असतो। म्हणजेच याच्यामध्ये मागील वर्षामध्ये जीडीपी ग्रोथ रेट कसा राहिला, राईट, एम्प्लॉयमेंट ट्रेंड कसा होता, नंतर सेक्टरल परफॉर्मन्स जो आहे म्हणजे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्राचा परफॉर्मन्स कसा राहिला याचा पूर्णपणे आढावा घेतलेला असतो। तसंच जे धोरणात्मक शिफारसी जे असतात त्या धोरणात्मक शिफारसी पण याच्यामध्ये दिलेल्या असतात। ह्याचं जे स्वरूप असतं इकॉनॉमिक सर्वेचं स्वरूप हे विश्लेषणात्मक आणि धोरणात्मक शिफारसी स्वरूपाचं असतं, ज्या फक्त सल्लागारी स्वरूपाच्या शिफारसी असतात। आणि जो इकॉनॉमिक सर्वे आहे त्याचा जो उद्देश आहे तो उद्देश अर्थव्यवस्थेची जी सद्यस्थिती आहे ती सद्यस्थिती मांडणं आणि त्याच्यामध्ये सुधारणा सुचवणं हे त्याचा उद्देश असतो। तर इकॉनॉमिक सर्वे हा कधी मांडला जातो, तर बजेटच्या 1 दिवस अगोदर इकॉनॉमिक सर्वे मांडला जातो आणि त्याच्यासाठी संसदेमध्ये मांडला जातो, परंतु संसदेच्या अप्रूव्हलची त्याला गरज नसते। आता बजेट काय असतं, बजेट म्हणजे दॅट इज मेड फॉर नेक्स्ट फायनान्शियल इयर। म्हणजेच काय, आता नेक्स्ट फायनान्शियल इयर कोणता आहे, सध्या आता 2031 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीसाठी हे मांडलेलं असतं। याच्यामध्ये जो महसूल आणि भांडवली जो अंदाजित खर्च आहे म्हणजे याच्यामध्ये मागील वर्षाचे जमा खर्च आणि जे येणारं आर्थिक वर्ष असतं म्हणजे 2026-27 या नेक्स्ट फायनान्शियल इयर मधला अंदाजित जमा खर्चाचं पूर्णपणे याच्यामध्ये मांडणी केलेली असते, राईट। तसंच मागील वर्षामध्ये तुटी, सर्व प्रकारच्या तुटींचा तपशील याच्यामध्ये दिलेला असतो आणि प्लस जर शिल्लक असेल तर शिल्लकीची कारणं पण त्याच्यामध्ये दिलेली असतात आणि याच्यामध्ये बाकी सगळी धोरणं जे असतात, टॅक्स रिफॉर्म्स असतील, इतर धोरणं असतील, राईट, कल्याणकारी योजना असतील, त्या सगळ्या बजेटमध्ये येणाऱ्या नेक्स्ट फायनान्शियल इयरसाठी दिलेल्या असतात। तर हा एक छोटासा डिफरन्स आहे। आणि बजेट जे आहे ते बजेट त्याला आपण आर्टिकल 112 नुसार ते संसदेसमोर मांडलं जातं। त्याचं नाव आहे अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणून त्याला सादर केलं जातं। आपण त्याला आपल्या लँग्वेजमध्ये बजेट किंवा अर्थसंकल्प किंवा अंदाजपत्रक म्हणतो। हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा।